कल्याण डोंबिवलीनंतर नागपूर, मालेगाव, अमरावतीमध्ये 15 ऑगस्टला मटण चिकनची विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले। पालिकेच्या या निर्णयाला चिकन मटण विक्रेत्यांकडून मात्र विरोध दर्शवला जातोय। कल्याण, डोंबिवली, नागपूर, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांनी 15 ऑगस्टला चिकन मटण यांची विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। कल्याण, डोंबिवलीनंतर आता नागपूर, मालेगाव, अमरावतीमध्ये पालिकेने 15 ऑगस्टला चिकन आणि मटणची दुकानं बंद ठेवण्याचा आदेश दिलाय। आतापर्यंत राज्यामध्ये 4 महापालिकांनी मटण चिकनची दुकानं 15 ऑगस्टला बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत। दरवर्षीप्रमाणे कत्तलखाने बंद ठेवण्यासाठीचा आणि मांस विक्रीचा आदेश जो आहे हा दरवर्षीप्रमाणे काढण्यात येतो। हा मागच्या कित्येक वर्षापासून काढण्यात येत आहे। ह्याच वर्षी काढलेला आहे असं नाही आहे। आदेश जे आहेत हे मागील बऱ्याच वर्षापासून 1988 पासून अशा प्रकारचे आदेश काढण्यात येत आहेत। हा आदेश फक्त त्या दिवशीच्या मांस विक्रीपुरता आहे। कुणाच्याही खानपानाविषयीचा हा आदेश नाही आहे। त्यामुळे कुणीही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम यामध्ये ठेवू नये। महापालिकांच्या या निर्णयावर विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवली। आमच्या कोळी आगरी बांधवांनी त्या दिवशी काय खायचं असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला। कल्याण डोंबिवली के जो महापालिका के आयुक्त थे उनको सस्पेंड किया जाए, जो भी हो, मुझे पता नहीं वो कौन है, क्योंकि वेज नॉन वेज ये मुद्दा उनका नहीं है। स्वातंत्र्य दिन पे हम क्या खाएं हमारा अधिकार है, हमारा स्वातंत्र्य है। वो नहीं हमें बता सकते कि वेज खाएं नॉन वेज खाएं। हम तो बिल्कुल नॉन वेज खाएंगे, हमारे घर में खाते हैं। हमारे घर में नवरात्रि को भी हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं, मच्छी होती है, क्योंकि ये हमारी परंपरा है, ये हमारा हिंदुत्व है। और वहाँ की जो आगरी कोली बांधव है वो कहाँ जाएंगे? ये कोई धर्म की बात नहीं और ये कोई देश हित की बात नहीं है कि वेज नॉन वेज खाओ। जो भी खाते हो घर में क्यों घुस के बात करे? अरे बहुजन समाजाचा डीएनए हा मांसाहारी आहे। देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार? अरे काय तमाशा लावलाय हा? मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी, मटण, चिकन सगळ्याची पार्टी। काय तमाशा आहे का? मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटण, मच्छी जे काय मांसाहार आहे तो स्वतः जाऊन 15 ऑगस्टला दुपारी जेवणार आहे। असेल हिम्मत तर मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जर लोकांच्या खानपानावरच्या स्वातंत्र्यावर तुम्ही बंधनं आणत असाल तर मला वाटते की माननीय मुख्यमंत्र्यांना अजून स्वातंत्र्याचा अर्थच कळलेला नाही। म्हणजे कुठलीही घटना घडली की त्याच्यासाठी धार्मिक कार्ड खेळलंच पाहिजे का? जे धार्मिक कार्ड खेळायचा प्रयत्न केलाय तो अत्यंत गलिच्छ आहे, निंदनीय आहे आणि मला वाटतं की लोक अशा कुठल्याही यांच्या धमक्यांना आणि फतव्यांना अजिबात भीक घालणार नाहीत। तर मनसे नेते राजू पाटील यांचं ट्विट आहे, 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिवस आणि त्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती पण आहे, त्यात श्रावण। अर्थातच बहुसंख्य लोक त्या दिवशी शाकाहार करणं पसंत करतील, परंतु काहीतरी निमित्त काढून जर कल्याण डोंबिवलीचे आयुक्त त्या दिवशी मटण आणि मच्छी विक्रीवर बंदी आणण्याचा फतवा काढत असतील तर त्याला विरोध हा होणारच। 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल, KFC, मॅकडोनाल्ड यासारखी उपाहारगृह बंद ठेवणार आहात का? कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राला लागूनच असलेला ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा परिषद क्षेत्रात असा कुठलाच फतवा काढला नसताना आमच्या आयुक्तांना ही उपरती का झाली हे अनाकलनीय आहे। आमचा या फतव्याला विरोध आहे। ज्यांना जे खायचं ते खावं, कोणी काय खावं याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। आयुक्तांनी हा फतवा मागे घ्यावा, उगीच चांगल्या दिवशी आमच्या आणि प्रशासनाच्या डोक्याला ताप देऊ नये। माझी ठाणे पोलीस आयुक्तांना पण विनंती आहे की चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा। 15 ऑगस्टला जो हुकूम दिलेला आहे महानगरपालिकेने प्रशासनाने तो हुकूम नसून माझ्या मताने ती हुकुमशाही आहे। आम्ही काय खावा आणि काय नाही खावा तो आमचा वैयक्तिक विचार आहे। जर उद्या आमची आयुक्ताशी बैठक आहे, त्यांना पत्र दिलेलं आहे, जर त्यांना मान्य नाही केला तर आम्ही पुढचा पाऊल उचलू आणि काहीतरी कठोर कारवाई आम्ही पण करू, आम्ही पण आंदोलन करू। एकदा मीटिंग झाले त्याचा काय निर्णय येतो मग आम्ही आमच्या सगळे समाज बांधवांना घेऊन एक मीटिंग घेऊ। जो है खुशी का एक जश्न का माहौल होता है, लोग एंजॉय करते हैं और चिकन वगैरह खाते हैं। तो हमारा कहना ऐसा है कि दुकानें चालू रखी जाए। खवय्यांवरती अन्याय आहे आणि हा निर्णय माझ्या मताने अवैध ठरला।